नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र डॉक्टर संदीप। यावेळी आम्ही तुंग फोर्टला गेलेलो ट्रेकिंगसाठी। तर यालाच कठीणगड असे म्हणतात। हा पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि पूर्वी हा आदिलशाहीच्या अंडर होता। नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला कॅप्चर करून तिथे राज्य केलं। याची उंची साधारण 3527 फूट आहे आणि याचं मेन जे काम होतं ते वॉच टॉवर म्हणजे मावळ रिजनवर लक्ष ठेवण्यासाठी पवना मुळशी या ठिकाणी, आणि त्याच्या आजूबाजूचे जे किल्ले आहे, टिकोण आहे, विसापूर आहे, लोहगड आहे, आणि या सगळ्या किल्ल्यांवर देखील लक्ष ठेवण्यासाठी त्याचा उपयोग पूर्वी करायचे। आणि इथे वर देवीचं मंदिर आहे, तुंग देवीचं, त्यामुळे याला तुंग फोर्ट असे म्हणतात। थँक्यू। पुढे व्हिडिओ ऐका तेरा बाप रोहन, आयुष, काय माहिती सांग ना संदीप जरा सांगा। रमेश सांगेल व्यवस्थित सांग, जे काही थोडीफार माहिती ती सांग। नाही माहिती हे सांग की खाली गणेशाचं मंदिर आहे, नंतर पहिला गणेश दरवाजा आहे, दुसरा हनुमान दरवाजा आहे, आणखी सांग ना कुठे काय वाचलंस तू खाली? ते 1700-1800 काहीतरी नाही वाचलं का? खूप फास्ट नाही चालायचं, स्लो कंट्रोल मध्ये चालायचं। लाईक अ टॉर्टाइस, दम लागेपर्यंत नाही चालायचं। खूप कंट्रोल करते तू ना एक काम कर आता, आयुष तोंड उघडू नको, नीट चालत, बडबड कमी कर, त्याने आणखी एक्झॉस्टेड होईल। दिगंबर जोरात आहे आज। हळू, एवढे जोरात नाही। पुढे जाऊ का? तुंग किल्ल्यावर चाललोय आज आम्ही। वाव, मस्त एकदम ना। याला कठीणगड असं म्हणतात, कठीणगड। पुढे व्हेरी गुड। थोडं जरा त्याच्यापेक्षा जरा हे ना, पाय ठेव ना, जिथं पाय ठेवायला जागा आहे तिथं पाय ठेवायचं। गुडघा टेकून गुडघा दुखून ठीक नको असेल तर नको। पाहिजे तुला? व्हेरी गुड, व्हेरी गुड। चलो हळू हळू।
हा दुसरा टप्पा आहे ना दिगंबर? तो खालचा पहिला टप्पा होता ना, तो ते बुरुज होतं ते पहिला टप्पा होता, हा दुसरा टप्पा. हे बघा पोहोचलोय आम्ही सेकंड टप्प्याला. सिरियसली वा काय सिनरी आहे. थांब जवळ येऊ दे. हॅलो दिगंबर. हाय. हॅलो आयुष. हॅलो रमेश. हाय. डोक्याला लावून घ्यायला पाहिजे. कुठली कडा होती रे काय माहिती का? त्यांना म्हणा थांबा तिथंच. पाहिजे बुरुज होता. कुठला बुरुज होता काय नाव वगैरे काय माहिती का? जाऊ का पुढं? बापरे जाते. डोळे उघड. डेंजर बाबा. देख ले. पूर्ण कडा आहेत एकदम. हे बघ. दे हात दे. पूर्ण असं आहे. एवढासाच रस्ता आहे फक्त. भिंगल्यासारखं होतंय ग बाई मला, भिंगल्यासारखं होतंय. भिंगल्यासारखं होतंय ग बाई मला, भिंगल्यासारखं होतंय. खाली बघतच नाही पण एक डोळा जातो ना असं करत. आयुष सगळी धूळ उडवतोय. जातो पुढं. त्यानंतर आला हॅलो रोहन, कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय? अप्रतिम अनुभव. जरा वेगळाच होता ना. आतापर्यंत जेवढे ट्रेक केले हा जरा वेगळाच फोट होता, किल्ला होता. हे थांब जरा ठीक आहे. वेट वेट वेट. मग काय म्हणतो दिगंबर? नथिंग. व्हिडिओ व्हिडिओ चालू दे. ए व्हिडिओ नको काढू. घाबरत घाबरत चालतोय म्हणे व्हिडिओ. काढ ना संदीप एक फोटो काढतात. व्हिडिओ ठीक आहे.